नमस्कार मित्रांनो, एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, इयत्ता 12वी अर्थशास्त्र या विषयाच्या फेब्रुवारी 2026मध्ये होणाऱ्या बोर्ड परीक्षेची तयारी कशा पद्धतीने करायची या संदर्भातले आपण डिटेल व्हिडिओ अर्थशास्त्राचे अपलोड केलेले आहेत. तुम्ही व्हिडिओच्या किंवा चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन प्लेलिस्ट ओपन केल्या तर तुम्हाला त्या ठिकाणी सगळ्या प्रकारच्या प्लेलिस्ट पाहायला मिळतील. एखाद्या बोर्ड परीक्षेचा चांगला अभ्यास करायचा असेल तर त्यामध्ये सगळ्यात बेस्ट स्ट्रॅटेजी असते की त्या बोर्डाने आत्तापर्यंत ज्या काही एक्झाम घेतल्यात त्या एक्झामच्या क्वेश्चन पेपर समोर ठेवून तुम्ही जर त्याचा अनालिसिस केलं तर लक्षात येऊन जाईल की ते बोर्ड कशा पद्धतीचे प्रश्न विचारतं, कोणते प्रश्न विचारतं, कोणत्या प्रकरणांवरती भर दिला जातो, कोणते प्रश्न रिपीट होतात. तर त्याद्वारे तुम्हाला एक अंदाज येऊन जातो. त्याच्यासाठी हे बोर्ड प्रश्नपत्रिका अभ्यासणं गरजेचं आहे. याचा विचार करून आपण अर्थशास्त्राच्याही PYQ म्हणजेच पूर्वी झालेल्या ज्या बोर्डाच्या प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर होत्या त्या सर्व क्वेश्चन पेपर आपण अवेलेबल केल्या आणि त्या सगळ्या क्वेश्चन पेपरमधले क्वेश्चन आपण एक सेपरेट व्हिडिओमध्ये विचारात घेतले. आणि मला वाटतं आपण प्रश्न 6व्यापासून उलट क्रमाने सुरुवात केली होती. तर पहिल्यापर्यंत आपण आत्तापर्यंत एकूण 10 व्हिडिओ सेपरेट एक प्रश्न विचारात घेऊन डिटेलमध्ये विचारात घेतले, त्या ठिकाणी पाहिलेले आहेत. तुम्ही जर हे व्हिडिओ पाहिले नसतील तर नक्कीच पहा. व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा. सगळ्यांना या गोष्टी माहिती होत्या. बोर्डच्या परीक्षेची तयारी तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने याच्याद्वारे करता येणार आहे. तर मित्रांनो, हे जे आपण व्हिडिओ आत्तापर्यंत 10 पाहिले त्याच्यात आणखी एक व्हिडिओ आज ॲड होतो आहे. तो म्हणजे तक्त्यावर आधारित असलेले प्रश्न कोणते विचारण्यात आलेले होते. कारण तक्त्याचा प्रश्न जर तुम्हाला समजला तर त्याचे 4 गुण मिळतात आणि फार सोपा प्रश्न असतो. लेखी उत्तर, पाठांतर नाही आहे, त्याच्यात काहीच नाही आहे. फक्त प्रश्न तुम्हाला तो काय आहे आणि तो कसा सोडवायचा हे जर कळलं तर तुमचे 4 मार्क ह्या ठिकाणी फिक्स होऊ शकतात. म्हणून ह्या व्हिडिओला खास महत्त्व असणार आहे. चला तर मग सुरू करूयात. कोणते तक्ते आणि कसे तक्ते त्याचे प्रश्न विचारले जात आहेत. तर हा पहिला पेपर आहे. त्यामध्ये एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगितेचा तक्ता या ठिकाणी देण्यात आलेला होता. खाली 3 प्रश्न विचारलेले होते. एका प्रश्नाला 2 मार्क होते कारण त्याचा वक्र काढायला सांगितला होता, म्हणजे आकृती काढायची होती ह्या टेबलची, त्याला 2 मार्क होते. आणि 2 रिकामी जागा दिले होते, त्याला 1 मार्क होता. तर असा उपयोगितेच्या पत्रकाचा प्रश्न बोर्डाने विचारलेला होता. त्यानंतर नेक्स्ट पुढची प्रश्नपत्रिका जर पाहिली तुम्ही तर त्यामध्ये उपभोग, गुंतवणूक, शासकीय खर्च, निव्वळ निर्यात, घसारा हे जे राष्ट्रीय उत्पन्नातलं संकल्पना आहे त्याच्या बेसवरती हा टेबल होता राष्ट्रीय उत्पन्नाच्या प्रकरणातला. तर ह्याच्यात फक्त 2च प्रश्न विचारले होते. GDP काढायचा होता आणि NDP काढायचा होता, नेट डोमेस्टिक प्रोडक्शन आणि ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्शन. तर हे 2-2 मार्काला विचारलेले, म्हणजे 2च प्रश्न 2 मार्काला. कॅल्क्युलेट कसं करणार होतो, तुम्हाला त्याचं सूत्र आहे ते सूत्र माहिती असेल तर सूत्रात किंमत टाकून तुम्ही सोडवलं असतं तर उत्तर मिळालं असतं आणि फार सोपा प्रकार होता. तर हाही प्रश्न तुम्हाला अभ्यास करून ठेवा, असेही प्रश्न विचारले जात आहेत. त्यानंतर पहा नेक्स्ट पुढच्या प्रश्नपत्रिकेमध्ये पूर्ण स्पर्धेतल्या किंमत निश्चितीवरती प्रश्न विचारला. इथंही 2च प्रश्न होते. एक तक्त्यातल्या जे चौकोन आहे त्याच्यात रिकाम्या जागा भरायला सांगितल्या होत्या आणि त्याची आकृती काढायला सांगितली होती. म्हणजे टेबलचा प्रश्न आला की टेबलचे रिकाम्या जागा असतील तर त्या भरायला येतात आणि त्याची आकृती काढायला येते. तर हे तुम्हाला जर जमत असेल तर याचे 4 मार्क खूप इझी मिळू शकतात. त्यानंतर नेक्स्ट पुढचे क्वेश्चन पेपरमध्ये पुन्हा एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगितेवरती रिपीट झालं. तक्ता काढा म्हणतायत, 2 रिकाम्या जागा दिल्यात, फक्त संख्या बदलल्या, बाकी काही नाही, म्हणजे क्वेश्चन रिपीट आला. त्यानंतर नेक्स्ट पुढच्या प्रश्नपत्रिकेमध्ये निर्देशांकाच्या संदर्भातला टेबल दिलेला होता आणि इथे फक्त 2च प्रश्न होते. एक रिकाम्या जागा भरा, काही रिकाम्या जागा दिलेल्या आहेत 4, त्या आपल्याला कंप्लीट करायच्या होत्या. आणि किती सोपा प्रश्न दिलेला आहे. सूत्रच आपल्याला मुळात त्यांनी दिलेलं आहे आणि त्या सूत्राचा वापर करून निर्देशांक काढा म्हणतायत.
तर किती इझी गोष्ट आहे की लहान मूल पण हे असं उदाहरण सोडू शकतं, कारण सूत्रातले सगळ्या गोष्टी आपल्याला समोर टेबलमध्ये दिलेल्या आहेत. त्यांची फक्त संख्या लिहायच्या आणि कॅल्क्युलेशन करायचं. तर निर्देशांकावरती पण टेबल विचारला जातो आहे. यानंतर नेक्स्ट पुढचं जर आपण पेपर पाहिला तर त्यामध्ये पुन्हा निर्देशांकावरतीच प्रश्न होते. निर्देशांक किंमत निर्देशांक शोधण्याचं सूत्र विचारलं होतं. समेशन ऑफ P0 व समेशन ऑफ P1 च्या किमती काढायला विचारलेल्या होत्या. 1-1 मार्काचे प्रश्न होते हे 2. आणि किंमत निर्देशांक पूर्ण कॅल्क्युलेट करायचा होता ते P01चा, तर तो 2 मार्कासाठी होता, कारण सूत्र लिहून तुम्हाला ते कॅल्क्युलेशन आहे म्हणजे 2 मार्क. हे निर्देशांकाचे प्रश्न रिपीट झालेले आपल्याला दिसत आहेत. त्यानंतर टॅक्सवरती आधारित असलेला GST, CGST ती एक स्लिप आपल्याला ह्या ठिकाणी समोर दिसते आणि त्या स्लिपच्या माहितीवरती आपल्याला 4 प्रश्न विचारलेले होते. तर ते 4 प्रश्न फार सोपे आहेत. म्हणजे जसं विक्रेत्याचा GST नंबर काय आहे, आपल्याला वरती मुळात तो दिलेलाच आहे. GST क्रमांक, GST नंबर, तो फक्त पाहून खाली लिहायचा. म्हणजे एवढे सोपे प्रश्न ह्या ठिकाणी टेबलवरती कधी कधी विचारले जात आहेत. तर हे राष्ट्रीय उत्पन्नाचं प्रकरणातले प्रश्न आहेत. त्यानंतर नेक्स्ट मागणीवरती आधारित असलेलं टेबल विचारलेला, उपभोक्ता, बहुउपभोक्ता, कउपभोक्ता आणि ह्या सगळ्यांची मिळून बाजार मागणीचं आहे. इथे 2 प्रश्न आहेत. रिकाम्या जागा कंप्लीट करायच्या आणि त्याच्या आधारे पत्रक तयार करायचे, म्हणजे आकृती काढायची. बस 2 प्रश्न या ठिकाणी होते. त्यानंतर नेक्स्ट पुढचा जर आपण प्रश्न पाहिला तर यामध्ये पुन्हा रिपीट झालेलं क्वेश्चन आहे पहा. एकोणोपयोगिता, सीमांतोपयोगी, ही 3री वेळ आहे ह्या प्रश्नाची विचारण्याची. सेम प्रश्नाचं मॉडेल ह्या ठिकाणी दिसते. ते एकंदरीत अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला टेबलवरती पाहायला मिळालेत. यानंतरचा जो आपला नेक्स्ट 11 नंबरचा व्हिडिओ असेल तर तो 11 नंबरचा व्हिडिओ उतार्यावरील प्रश्न कसे होते याच्या संदर्भात असतील. म्हणजे क्वेश्चन 5वा जो आहे ना, तो आपण डिटेलमध्ये घेतला आहे. 3ही प्रकारचे सेपरेट व्हिडिओ आपण अपलोड केलेले आहेत, जेणेकरून तुम्हाला एका प्रश्नाचा अभ्यास करत जाता येईल. आता एवढे सगळे जे ह्या ठिकाणी प्रश्न दिसत आहेत तर यामध्ये सगळ्यात जास्त एकोणोपयोगिता, सीमांतोपयोगिता विचारला गेला. त्यानंतर मागणीचा आता आपण एक टेबल पाहिला होता. त्यानंतर पुरवठ्याचाही तसा एखादा टेबल तयार होऊ शकतो, प्रश्न येऊ शकतो त्याच्यावरती. नेक्स्ट पुढचं आपलं बाजाराचं प्रकरण आहे. त्याच्यात पूर्ण स्पर्धेतील किंमत निश्चिती, तिथं तक्ता आहे, तो विचारला जातो. त्याच्या पुढं निर्देशांकाचं प्रकरण आहे. ते निर्देशांकाच्या प्रकरणामध्ये पण बरेचसे टेबल आहेत, त्याच्यावर उदाहरणं येतं सोडवायला. नेक्स्ट राष्ट्रीय उत्पन्न आहे. त्याच्यात आपण 1-2 उदाहरणं पाहिली, राष्ट्रीय उत्पन्नाची पण विचारली गेली. तर एकंदरीत असे काही 4-5 प्रकरणं ठराविक आहे त्याच्यातला प्रश्न येऊ शकतो आणि काही प्रश्न तर खूप वेळा रिपीट पण आलेले आहेत. ते एकंदरीत तुम्हाला अंदाज आलेला असेल. तर चला मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण या ठिकाणी थांबूया. नेक्स्ट पुढच्या व्हिडिओमध्ये राहिलेला जो शेवटचा प्रश्न आहे तो आपण कव्हर करणार आहोत, उतार्यावरचा. म्हणजे पूर्ण प्रश्नपत्रिकेतले आपण PYQ क्वेश्चन या ठिकाणी विचारात घेतलेले. यानंतर कमेंटमध्ये नक्की सांगा की इतर कोणत्या विषयाच्या संदर्भामध्ये तुम्हाला असे PYQ क्वेश्चनची माहिती हवी आहे. तर भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.